शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ गुरुवारी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। शिवसेना सोलापूर शहर आयोजित शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय जवानांच्या स्मरणार्थ आणि शहीद वीरांना अभिवादन करण्यासाठी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहापासून 4 हुतात्मा पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। गळ्यामध्ये भगवा, हातात तिरंगा घेऊन जयघोष करत रॅलीला सुरुवात करण्यात आली। दरम्यान यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना लोकसभा समन्वयक महेश साठे आणि शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी अधिक माहिती दिली। देशाच्या देशभावनेसाठी कोणी देशाकडे वाकडं बोललं, आम्ही जातीपातीच्या पलीकडं आमच्याकडे प्राथमिकता काय आहे तर देशाचं हित या भावनेनं आमचे सर्व बांधव हिंदुस्थान भारत देशवासीय या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज आम्ही सैनिकांच्या बरोबरती आणि देशाच्या सैनिकांनी केलेल्या पराक्रमाच्या बरोबरती आहोत। त्या ठिकाणी भारतीय सैनिकांनी भारत देशानं जो पाकिस्तानला घरात घुसून जो धडा शिकवला त्या आपल्या सैनिकांचं त्या ठिकाणी अभिनंदन मनोबल वाढविण्यासाठी माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आदेशित केलं की आपल्या देशाच्या सैनिकांच्या पाठीमागं आपण त्यांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि त्यांनी जो पाकिस्तानमध्ये घुसून भारताकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला कशा पद्धतीनं चोख उत्तर दिलं जातं आहे हा धडा शिकविला आणि त्यांनी जे सैनिकांनी केलेला पराक्रम आहे त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण त्यांच्या अभिनंदनासाठी प्रत्येक भागातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून तिरंगा रॅलीचं आयोजन करावं या पद्धतीनं नेतृत्वानं आदेशित केलं। खरंच या ऑपरेशन सिंदूरबद्दल आपल्या भारतीय सेनेला मी सॅल्यूट करतो। त्यांनी अतिशय सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या या निमित्ताने आम्ही आज ही रॅली या ठिकाणी आयोजन करत आहे। आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणतात की पाणी और खून एक साथ नहीं बह सकता। त्याचप्रमाणे मला व्यक्तिशः असं वाटतं की टेररिझम आणि टुरिझमसुद्धा एक साथ व्हायला नको आहे। ज्या देशांनी पाकिस्तानला मदत केलेली आहे अशा देशावर आपण खरं बायकॉट करायला पाहिजे। तुर्की आणि अझरबैजान अशासारख्यांना आपले भारतीय तिथं जाऊन कोट्यावधी रुपयांचं त्यांना टुरिझमच्या माध्यमातून पैसा मिळतो आणि तोच पैसा आपल्या विरोधात ते वापरलं जातं, तर त्यांना अशा देशांनासुद्धा बायकॉट करायला पाहिजे असं मला वाटतं। या प्रसंगी महेश साठे, शिवानंद कट्टीमनी, सचिन चव्हाण, महिला वर्गासह शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।